महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं हे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. 1 मेपासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे आदेश श्री सरनाईक यांनी दिले होते. महाराष्ट्र दिनापासून यासंदर्भात विशेष तपासणी राबवली जाणार असून नियमांचं पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला होता. याविरोधात आता रिक्षा चालक एकवटले आहेत. मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियन या रिक्षा चालकांच्या संघटनेने सरकारच्या या निर्णयाविरुद्ध दंड थोपटले आहेत. 4 मेपासून राज्यातील 15 लाख रिक्षा चालक संपावर जाणार असल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं असल्याचं समजतं. या आंदोलनामुळे सेवा विस्कळीत होण्याची आणि रस्त्यावरील रिक्षांची संख्या लक्षणीय घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील 5 लाख रिक्षा चालकांचा समावेश आहे. सरकारने हा आदेश मागे न घेतल्यास दररोज निदर्शनं करण्याचा इशारा देखील दिला आहे. आंदोलन सुरू करण्यापूर्वी युनियन 28 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देणार आहे. 1 मेपासून हा नियम लागू होण्यापूर्वीच तो मागे घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी आता रिक्षा चालकांनी केली आहे.